नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपये या दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची वाट पाहत होतात, तर अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोडण्यात आलेला होता। त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना वाटलं होतं की पीएमचा हप्ता आल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये लगेच नमोचा हप्ता जमा होईल, परंतु शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता येऊन आता सरासरी 2 महिने पूर्ण झालेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांना पैसे न आल्यामुळे शेतकरी बांधव कुठेतरी सरकारवरती नाराज पाहायला मिळत होते। परंतु आता सर्व शेतकरी बांधवांची नाराजी दूर होणार आहे। शेतकरी बांधव सरकारवरती 100% खुश सुद्धा होतात आहेत। बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये 90 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत आणि तेच 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत। त्यामुळे या 90 लाख शेतकरी बांधवांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीएमच्या 22 हप्त्याचे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची व एकंदरीत या दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएमचा हप्ता हा डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणे शक्य होणार नाही। त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना, तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आहे की उद्याच्या यादीमध्ये आहे की परवाच्या यादीमध्ये आहे, हे तुम्ही पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे तुमच्या खात्यामध्ये आज पैसे येतील, उद्या पैसे येतील का परवा दिवशी पैसे येतील, त्याची माहिती तुम्हाला सुद्धा समजणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत पाहायला गेलं तर नवीन वर्ष सुरू होताना वाटलं होतं की नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता एकत्रितपणे वाटप होईल, परंतु शेतकरी बांधवांना वर्षाची सुरुवात झाली। आता महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत। या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर पैसे येतील किंवा संक्रांतीच्या अगोदर पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या व्हायरल झालेल्या होत्या, तुम्ही सुद्धा बातम्या ऐकलेल्या असतील। परंतु शेतकरी बांधवांनो, निवडणुकीच्या काळामध्ये कोणत्याही योजनेचे पैसे सोडता येत नसतात, कारण निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू असते। त्यामुळे शेतकरी बांधवांना हे पैसे निवडणुकीच्या अगोदर किंवा निवडणूक सुरू असताना तुमच्या खात्यामध्ये सोडता येत नसतात। परंतु आता शेतकरी बांधवांना, आता महानगरपालिकेची निवडणूक संपलेली आहे। आता पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहेत, तर या ठिकाणी आतापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार होते आणि त्याची सुरुवात सरकारच्या माध्यमातून होतच आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील 90 लाख शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून दोन्ही हप्त्यांची वाट पाहत होते। शेतकरी बांधवांना गव्हाची पेरणी करायची होते, त्या अनुषंगाने पैसे येतील असं वाटलं होतं, परंतु आता भरपूर शेतकरी बांधवांनी गव्हाची पेरणी केलेली आहे, तरी पण शेतकरी बांधवांना पेरणी करण्याच्या टायमिंगला पैसे नव्हते आलेले, परंतु आता गहू चांगला आलेला आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांची नाराजी आता दूर होत आहे। भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांना, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या 2026 सालामध्ये या नमो शेतकरी योजनेमध्ये
आणि पीएम किसान योजनेमध्ये मोठमोठे बदल झालेले आहेत, महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत. जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पीएमचा हप्ता नमोचा हप्ता वाटप होईल. अन्यथा जर तुम्ही या 2026 सालामधील नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाहीत. फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा शेतकरी बांधवांना, राज्यामध्ये 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव नमोच्या हप्त्यासाठी पीएमच्या हप्त्यासाठी पात्र आहेत. तर या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा दिला जात आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने सांगणार आहे, त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल आपलं नुकसान आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होत्या. तर या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते हे पैसे जमा होतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या व्हायरल होत होत्या, परंतु निवडणुकीच्या वेळेस पैसे आले नाहीत, संक्रांतीच्या अगोदर पैसे आले नाहीत. परंतु शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आता तुमचा या ठिकाणी जानेवारी महिना 100% गोड होत आहे आणि त्याचप्रमाणे काही शेतकरी बांधवांचा फेब्रुवारी महिना सुद्धा गोड होणार आहे. बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांना, राज्यातील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील यासोबत कर्जमाफीचे लाभार्थी असतील तर त्यांना सुद्धा दिलासा मिळत आहे. ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेलं असेल किंवा ज्यांचं नुकसान झालेलं असेल त्यांना अतिवृष्टीचे पैसे, पीक विम्याचे पैसे जमा झालेले नसतील त्यांनी सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्याविषयी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांना, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना या दोन योजनांच्या हप्त्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती सांगत आहे. हप्त्यांचे पैसे कशा पद्धतीने वाटप केले जात आहे त्याविषयी माहिती देत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती एक बातमी तुफान व्हायरल झालेली होती. तर ती बातमी म्हणजे, बघा सरकारने शब्द दिलेला होता की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांना नमोच्या हप्त्यामध्ये वाढ करून देऊ, पीएमच्या हप्त्यामध्ये वाढ करून देऊ. परंतु आता सरकार निवडून येऊन सरासरी 1.5 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, तरी पण नमोच्या हप्त्यामध्ये वाढ झालेला नाही, पीएमच्या हप्त्यामध्ये वाढ झालेली नाही. तरी पण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर नमोचा हप्ता 3000, पीएमचा हप्ता 3000 रुपये जमा होईल अशा पद्धतीच्या तुफान बातम्या व्हायरल झालेल्या होत्या. त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा आमच्याकडे विचारपूस करत होते, खरंच आम्हाला 3,000 रुपयांचे 2 हप्ते म्हणजे 6,000 रुपये मिळणार आहेत का, अशा प्रकारे विचारपूस सुद्धा केलेली होती. तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत तुम्हाला 2 हप्त्यांचे 4,000 का 2 हप्त्यांचे 6,000 रुपये मिळणार आहेत त्याविषयी माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुमच्यापर्यंत सत्य माहिती पोहोचून जाईल. परंतु शेतकरी बांधवांना, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बघा, ज्यावेळेस केंद्राचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतो त्यानंतर या ठिकाणी राज्याचा हप्ता जमा केला जात असतो. म्हणजे ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान मोदी साहेब पीएमचा हप्ता सोडत असतात त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोचा हप्ता मिळत असतो. बघा, मागचा पीएमचा हप्ता मोदी साहेबांनी सोडलेला होता, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेला नव्हता. कारण आपल्या राज्यामध्ये महिलांसाठी, अपंगांसाठी, ज्येष्ठांसाठी, विधवांसाठी अशा पद्धतीने मोठमोठ्या योजना सुरू आहेत. आता या योजनांचे जर लाभार्थ्यांना पैसे द्यायचे म्हटले तर मोठ्या प्रमाणामध्ये निधीची आवश्यकता असते आणि जर पाहायला गेलं तर या ठिकाणी दुसऱ्या योजनांचे पैसे त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडायचे होते. त्यामुळे शेतकरी बांधवांना हप्ते येण्यासाठी अडचण येत होते. परंतु शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर दुसऱ्या सर्व योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांचे नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु शेतकरी बांधवांना, 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता जमवणार नाही. जर तुम्ही या 5 प्रकारांपैकी एका प्रकारामध्ये मोडत असाल तर तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की ज्या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत तर हे 5 प्रकारचे शेतकरी बांधव कोणकोणते आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा. जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ सविस्तर पाहतील त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे. त्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता 2,000 रुपये, पीएमचा हप्ता 2,000 रुपये, या दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा सुद्धा होणार आहेत. आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आता हे भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे तर हे सरकार शेतकरी बांधवांच्या हितांचा निर्णय घेत असतं, परंतु काही वेळेस शेतकरी बांधवांच्या हितांचा निर्णय नसतो. परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर तुम्हाला सुद्धा पैशांची
पैशांची आवश्यकता होती, तर या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये जिल्ह्यांची बँकांची यादी पाहणार आहोत. यासोबत कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र. ज्या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत तर ते 5 प्रकारचे शेतकरी बांधव सुद्धा सांगत आहे. यासोबत कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाही याविषयी सुद्धा माहिती बघून घ्या. तर बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर आपण नमोच हप्ता आणि पीएम हप्ता या 2 हप्त्यांचे किती आज रुपये मिळणार आहे तर तो प्रश्न तुमचा क्लिअर करून टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण होणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत पाहायला गेलं तर अजून हप्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. तशा प्रकारे अजून शासनाची अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे तुम्ही आपणवरती विश्वास ठेवू नका. तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता हा 2,000 रुपये आणि पीएमचा 22 हप्ता 2,000 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे 4,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांना वितरित होणार आहेत. बघा 6,000 रुपयांचा प्रश्न सुटलेला आहे, अजून त्यावरती निर्णय झाला नाही. 2 हप्त्यांचे 4,000 रुपये मिळणार आहे तर तुमचा पहिला प्रश्न सुटलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न म्हणजे पात्रता. बघा शेतकरी बांधवांना कोणती जरी योजना असेल तर त्या योजनेमध्ये फक्त पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळत असतो. त्याच पद्धतीने या नमो शेतकरी योजनेमध्ये पीएम किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते. तर हे घोटाळे थांबवण्यासाठी आता पात्रता तपासली जात आहे. पात्रता तपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात येत आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर जे शेतकरी बांधव या प्रमुख पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळतील. उर्वरित शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाही. त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आपण पात्रता सांगत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना यामध्ये पहिली पात्रता सांगण्यात आलेली आहे. तर ती पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत तर तुम्हाला नमोच हप्ता विस्तांतर होईल. यानंतर दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्याकडे 5 एकरांच्या पुढे शेतजमीन असेल किंवा त्या शेतकरी बांधवांनी या नवीन सालामध्ये म्हणजेच 2026 सालामध्ये अजून जमीन खरेदी केलेली असेल आणि त्यांची जमीन आता 5 एकरांच्या पुढे असेल म्हणजे 2 हेक्टरच्या पुढे गेलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाही. त्यांनी सुद्धा बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांना पुढची म्हणजे तिसरी पात्रता. बघा शेतकरी बांधवांना तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांना जर नमोच हप्ता पीएमचा हप्ता मिळवायचा असेल तर त्या शेतकरी बांधवांच्या घरामध्ये एकापेक्षा अधिक शेतकरी बांधव लाभ घेत नसायला पाहिजे. घरामधील फक्त एकाच लाभार्थ्याला 2 हप्त्यांचे पैसे मिळत राहतील. परंतु घरामधील 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 5 अशा पद्धतीने सर्व सदस्यांच्या नावाने शेतजमीन असेल आणि सर्व सदस्य नमो शेतकरी पीएमचा लाभ घेत असतील तर अशा शेतकरी बांधवांकडून पैसे वसूल केले जातील आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार आहे. यानंतर पुढची पात्रता म्हणजे शेवटची पात्रता. बघा चौथी पात्रता म्हणजे जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील आणि त्यांच्या घरामधील कोणताही सदस्य मोठ्या हुद्द्यावरती कामाला नसेल त्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत. बघा एकंदरीत पाहायला गेला तर आपण पहिले 2 मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूयात. लगेच आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे वेळ काढून हा व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा शेतकरी बांधवांना तिसरा मुद्दा म्हणजे महत्त्वाची कामे करायची आहे. तर बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या शेतकरी बांधवांना नमोच हप्ता आणि पीएमचा हप्ता मिळवायचा असेल त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे. यामध्ये पहिलं जे महत्त्वाचं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढणं बंधनकारक आहे. बघा जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढतील म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढतील त्यांनाच या ठिकाणी नमोच हप्ता पीएमचा हप्ता जमा होईल. परंतु जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार नाही, दुर्लक्ष करतील, त्यांचा लाभ बंद होणार आहे. यानंतर दुसरं काम म्हणजे आपली शेतजमीन ही ऑनलाईन पद्धतीने दाखवत असायला पाहिजे. त्या जमिनीचा 7/12 ऑनलाईन उतारा 8 उतारा दाखवत असायला पाहिजे तर पैसे येतील. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं काम म्हणजे तिसरं काम. बघा तिसरं काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जर काम तुम्ही केलं नाही, याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा हप्ता बंद होईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बघा शेतकरी बांधवांना तिसरं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणं अनिवार्य आहे. कारण तुमच्या खात्यामध्ये नमोच हप्ता पीएमचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतो. जर तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, बँकेची डीबीटी ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा
हे झाले महत्त्वाची 3 कामे. आता बघा आपले पहिले 3 मुद्दे क्लिअर झालेले आहेत. आता आपण चौथ्या मुद्द्याकडे वळणार आहोत. बघा चौथा मुद्दा म्हणजे बघा ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसेच मिळालेले नसतील त्यांच्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा शेतकरी बांधवांना जर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7 हप्त्यांचे 14,000 रुपये आलेले नसतील तर तुमच्यासाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला अर्धवट पैसे मिळालेले असतील तर तुम्हाला आता मागील हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. बघा नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 7 हप्ते विस्तांतर झालेले आहेत आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 21 हप्ते विस्तांतर झालेले आहेत. सरासरी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 14,000 रुपये, PM किसान योजनेच्या माध्यमातून 42,000 रुपये अशा पद्धतीने प्रत्येक शेतकरी बांधवांना 56,000 रुपये रक्कम मिळालेली आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे मिळाले नसतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट मिळालेले असतील त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे जमा होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचवून दाखवत आहे. बघा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर परभणी जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सातारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा यासोबत शेतकरी बांधवांना नागपूर असेल, धुळे असेल अशा जे प्रमुख शेतकरी बांधवांचे 14 जिल्हे आहेत. तर या 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा हप्ता, PMचा हप्ता 2 हप्त्यांचे 4,000 रुपये. बघा या ठिकाणी आता बँकांची यादी वाचवून दाखवत आहे. बघा यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील आणि संपूर्ण भारतामधील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI बँक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वात अगोदर पैसे जमवतील. यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, ICICI बँक, HDFC बँक अशा सरकारी आणि यासोबत खाजगी बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील. बघा शेतकरी बांधवांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अगोदर या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील. आचारसंहितेच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, PMचा हप्ता जमा होईल. फेब्रुवारी महिन्याच्या 4 ते 5 तारखेपासून राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तर या निवडणुकीच्या अगोदर हे पैसे जमवण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव पात्र असतील त्यांना पुढच्या 8 ते 10 दिवसांच्या आतमध्ये हे पैसे जमवतील. तोपर्यंत फार्मर ID कार्ड काढा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची DBT ॲक्टिव्ह करा, जेणेकरून पैसे सोडल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी अडचण येणार नाही. आणि अशा शेतीविषयक महत्त्वाच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी इन्फॉर्मेशन अपडेट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.